मॅडम, आज साहित्य जल्लोषच्या ह्या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटलं? सर, मी उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय विरार इथून आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमात आले होते. स्पर्धा आहे, कथाकथन आणि कविता वाचन यासाठी आम्ही आलो. पण खरंच तर सांगताना इथून जाताना आम्ही खूप संपन्न होऊन जात आहोत. मुलांच्या काय बारीक सारीक चुका झाल्या असतील त्या जे परीक्षक त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे की पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना घेऊन येताना मला नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जो भाग घेतला, काय काय तुम्ही सादरीकरण केलं? आमचे विद्यार्थी खूप आधीपासूनच तयारी करत होते. स्पर्धेची जी नियमावली होती ती आम्ही त्यांना व्यवस्थित समजावून दिली होती आणि कालपर्यंत आमचं रेकॉर्डिंग करणं आणि आमच्या ग्रुप्सवर पाठवणं जेणेकरून अजून सुधारणा करता येईल असं चाललं होतं. आता विवाह महाविद्यालय म्हटलं तर आमच्याकडे खरंच खूप म्हणजे सामान्य वर्गातली मुलं असतात आणि त्यांच्याकडून इतके छान करून घ्यायचे आमचे शिक्षकही करत असतात आणि साहित्य जल्लोषसारख्या संस्थांकडून हे खूप मोठं कार्य होत आहे असं मला वाटतं. कारण ही एक मोठी संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. चांगल्या साहित्यिकांना भेटण्याची संधी आहे इकडे विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे त्यांनी स्वतः मन घालून खूप चांगली तयारी केली होती की आम्हाला एका मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सादर करायचं आहे. आणि मला हे सांगायला आनंद वाटतोय की आमच्या विद्यार्थ्यांनीही इथे खूप घवघवीत यश मिळालेलं आहे. म्हणजे स्पर्धेच्या निकालाबद्दल मी बोलत नाही, पण त्यांनी जे सादरीकरण केलं त्याने निश्चितच त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे ते घडण्यासाठी मदत होणार आहे. सर, तुम्ही काय सांगाल? नक्कीच साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने हा एक सुंदर जो कार्यक्रम केलेला आहे. निवडणुका किंवा काही कारणांमुळे आता हा या महिन्यामध्ये होत आहे, जानेवारी महिन्यामध्ये. पण आज ज्यांनी सहभाग घेतला, जे विनर्स झाले, जे पारितोषिक विजेते झाले, त्या व्यतिरिक्त उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक असू दे किंवा त्यांचे पालक असू दे, यांनी आवर्जून सहभाग घ्यायचा आहे. जेणेकरून यावर्षीचं जे आपलं हे थीम आहे, मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यानिमित्ताने हा जो कार्यक्रम आहे ही एक छान सुंदर पर्वणी आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि अशा पद्धतीचे जे सांस्कृतिक कार्यक्रम हे नेहमी होत असतात त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आपले सहभागी विद्यार्थी कोणी काही सांगू शकेल का? मला खूप चांगलं वाटलं की माझी कथा सादर करण्यासाठी मला हा करेक्ट प्लॅटफॉर्म भेटला. आणि कथाकथन ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच कथाकथन करत होती. कारण की एरवी स्कूलमध्ये फक्त वक्तृत्व ह्याचं नॉलेज होतं आणि आता कथाकथन म्हणून ही पहिल्यांदाच कथा सादर करते. त्यामुळे एक चांगला अनुभव होता. आजच्या ह्या पहिल्या वेळेला आल्यानंतर तुम्हाला काही भीती वगैरे वाटली का? तसं तर मला स्टेजवर येण्याची पहिल्यापासूनच भीती नव्हती. कारण की मी शाळेमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले. स्टेजवर येण्याची भीती नव्हती. फक्त असं होतं की थोडी असं भीती वाटत होती की एवढ्या सगळ्यांना आपली कथा समजेल की नाही, ती सरळ सादर होणार की नाही, ह्याची थोडी भीती वाटत होती फक्त. तुम्ही काय सांगा? म्हणजे मी स्कूलमध्ये होते तेव्हा स्कूलमध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा होत होत्या तेव्हा मी त्याच्यात पार्टिसिपेट करायची. माझा नंबरही यायचा. पण मला कधी वाटलं नव्हतं की मी कॉलेजला येऊन असं कुठचं तरी स्टेज असेल जिकडे म्हणजे जे एवढं प्रसिद्ध असेल तिथे येऊन मला बोलण्याचा चान्स भेटेल. मग एवढंच नाही की बोलायला चान्स भेटून माझा नंबर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण खरंच या साहित्य जल्लोषमध्ये येऊन मला खरंच खूप आनंद भेटलात. आणि मी कथाकथन आधी कधी केलं नव्हतं, फर्स्ट टाईम केलं आहे. पण मला वाटत होतं की मी चांगलं करू शकते. माझ्या स्वतःच्या वरच्या कॉन्फिडन्सने मी ते केलेलं आणि ते मला जमलं. आणि खरं सांगून इकडे आल्यानं मला खूप काही नवीन शिकायला भेटले. तुम्ही तर मला वाटते फर्स्ट प्राइज मिळवलेलं आहे, तुम्हाला कसं वाटलं? एक वेगळा अनुभव भेटला आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला ती वेगळी गोष्ट. पण सगळ्यात जास्त जर कोणाचे आभार मानायचे असतील तर ते आमचे शिक्षक होते, टीचर्स होते, ज्यांनी आम्हाला खूप आधीपासून असं मोटिवेट केलं की तुम्ही जे काय करताय ते. त्यांनी आम्हाला खूप वेगवेगळ्या दिशेने मार्गदर्शन केलं आणि इथे येऊन वेगवेगळ्या मुलांचे विचारही आम्हाला कळले की काय दुसरी जी मुलं असतात ती काय विचार करतात वेगवेगळ्या पद्धतीने. आणि जे परीक्षक होते त्यांनी आम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन दिलं, तर आम्हाला खूप चांगलं वाटलं. आजपर्यंत तुम्ही काही लिखाण वेगवेगळं स्वतः केलेलं आहे का? हो, पण ती स्वतःचीच डायरी. तुम्ही काय सांगा? मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. इथे आले, पहिल्यांदा कथाकथन केलं. मला काहीच माहीत नव्हतं कथाकथनबद्दल, पण मी स्वतःने खूप प्रयत्न केला आणि ते चांगलंही झालं. आणि इकडच्या परीक्षकांनी मला खूप काही मार्गदर्शन दिलं, कुठे चुका होतात, काय काय सुधारायचं असतं आणि बोललं कसं पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन दिलं. तर मला खूप मोठा अनुभव आलेला आहे. धन्यवाद.